सोशल मीडियावरील आरोप आणि प्रत्यारोप तसेच अवैध व्यवसायामध्ये सुरू असलेल्या स्पर्धेतून राष्ट्रवादी भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला। या मारहाण प्रकरणी 24 जणांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शनिवारी दुपारच्या सुमारास श्रीगोंद्यामधील शिंपी गल्ली येथे घटना घडली। भाजपच्या 20 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। तर राष्ट्रवादीच्या 4 कार्यकर्त्यांनी भाजपाचे नगरसेवक सुनील वाळके यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत। राष्ट्रवादीच्या ऋषिकेश गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भाजपच्या 20 तर गणेश चांदगुडे यांच्या फिर्यादीवरून राष्ट्रवादीच्या 4 कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नगरसेवक सुनील वाळके यांच्या समर्थकांनी माझ्या मोटारसायकलवर स्कॉर्पिओ घातल्याचं फिर्यादीमध्ये म्हटलं आहे। सुनील वाळके, गणेश चांदगुडे, दीपक मखरे, सचिन वाळके, परेश जाधव, प्रदीप मोटे, सागर मखरे, रमेश मोटे, चांदगुडे, मंगेश वाळके, दत्तात्रय वाळके, नितीन वाळके, बाळासाहेब मखरे, नाना मखरे, अक्षय मखरे, अक्षय वाळके आणि अनिल वाळके यांना काठ्या आणि गाजानं बेदम मारहाण केली। तसेच 80,000 किमतीची सोन्याची चेन, 20,000ची रोकड आणि 10,000 रुपये किमतीचा मोबाईल चोरला आहे। तसेच गणेश चांदगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये ऋषिकेश गायकवाड, मंगेश सूर्यवंशी, अक्षय काळे आणि मंगेश मोटे यांनी मला अडवत तुझा काटा काढीन असं म्हणत मला मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यावेळी सुनील वाळके आणि इतर मंडळी तेथे आली। ऋषिकेश गायकवाड यांनी वाळके यांच्या हाताचा चावा घेत नगरसेवक सुनील वाळके यांचा दोन्ही हाताने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर हे करत आहेत। या प्रसंगी मारहाण झालेल्या ऋषिकेश गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। श्रीगोंदा तालुक्यामध्ये मागील काही दिवसापासून ही बबनराव पाचपुते व त्यांचे कार्यकर्ते यांना कायम माझ्याबाबत हे जे काही माझे राहुलदादांच्या माध्यमातून आमचे जे कामं चालतात त्याबाबत कायम त्यांच्यामध्ये कुजबूज चालू असायची। तर मागे पाणी प्रश्नावर देखील आमच्या आमदार साहेबांनी पाणी प्रश्नावर पण आंदोलन केलं, तर त्याचा राग येऊन हे नगरसेवक त्यांचे भाचे जे आहेत बबनराव पाचपुते यांचे व त्यांचे PA विशाल सकट व 2-4 प्रदीप मोटे व अजून त्यांचे जे काही सगळे कार्यकर्ते होते, फिर्यादीमध्ये मी सर्व नमूद केलेले आहेत नावं, त्या सर्वांनी मला आज सकाळी अर्बन बँक व परिसरामध्ये अडवल्यानंतर त्यांनी मला स्पष्टपणे म्हणले, आमच्या दादांना तुला नडतो, तुझा आज आम्ही गेमच वाजवतो, तुझा आम्ही आज शॉटच करतो आणि गज तुम्हाला सांगतो सुनील वाळके, प्रदीप मोटे अजून या 2-4 जणांच्या हातात गज, बाकीच्या सगळ्यांच्या हातात काठ्या, विशाल सकट माझ्यावरती तलवारीने वार करायला आले बबनराव पाचपुते यांचे PA, परंतु नशिबाने तो वार हुकला आणि यास जवळपास मला 15-20 मिनटं राक्षसासारखी मारहाण करतो। हा माणूस मला मारहाण केली व सगळे भक्त म्हणाले, तो आमच्या बबनदादाला नडतो, तुझा आम्ही गेमच वाजवणार, तो आमच्या बबनदादाला नडतो, आम्ही तुझा गेमच वाजवणार। आणि सगळं होत असताना जाताना मला भक्त म्हणले, तू परत जाताना नाटकं करशील तर फिर्याद देशील तर तुझा आम्ही कार्यक्रमच राबवू। हे सगळं होत असताना PI कडनोर साहेबांनी परत आमच्यावरच अन्याय झाला आहे आणि आमच्याच विरुद्ध 307 दाखल करून घेतली का, तेव्हा म्हणले तू त्याला धमकी दिली जीव मारण्याची। वास्तविक पाहता मला चालण्याची परिस्थिती नाही, आता मी चालताही येत नाही आहे मला। हे सगळं असताना PI साहेबांनी पण कोणाच तरी दबावाला बळी पडून या ठिकाणी माझ्यावर खोटं नाट्यही केलं। आणि मनतोडे पोलीस जो आहे हा मनतोडे देखील तुम्हाला सांगतो, मनतोडे साहेबांनी देखील माझ्यावरती अन्याय केलेला आहे। माझी सर्व पत्रकार बांधवांना एकच विनंती आहे की हे जे काय माझ्यावरती चुकीच्या प्रकारे गुन्हे झाले ते तुम्ही जनतेपुढे मांडा, का तर मी एका पक्षाचा प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आहे, परंतु इथं माझ्यावर अन्याय होत असेल तर सर्वसामान्यांची व्यथा काय, आम्ही SP साहेबांकडे भांडणार आहोत या संदर्भात आणि सदरील आरोपींना लवकरात लवकर अटक होऊन त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी ही माझी नम्र विनंती। धन्यवाद। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एहसान मीडिया, श्रीगोंदा।